जे बरेचसे रील्सचे गेमिंगची ऍड करतात ना इंस्टाग्रामवर, ते पहिलं बंद करा. नमस्कार मित्रांनो, मला अननोन नंबरवरून भरपूर फोन यायचे, एकाच नंबरवरून फोन यायचे. अक्षरशः कंटाळून मी फोन उचलला आणि फोन या ताईंचा होता. फोन उचलला आणि फोनवरती ताई लगेच रडायला लागलाय. एवढं भयानक रडत होते. मी त्यांना विचारलं झालं काय. त्यांनी सांगितलं की माझा 15 वर्षाचा मुलगा हा गायब आहे. मी पोलीस स्टेशनला जाते, दररोज फेऱ्या घालते, दररोज तिथे जाऊन बसते, पण काहीच फॉलोअप होत नाही. मी त्यांना म्हटलं की ताई मला FIR पाठवा, रडू नका, अगोदर शांत व्हा. त्यांनी FIR वगैरे पाठवलं. त्यांना म्हटलं काम करा, मी ऑफिसला पोहोचतोय, तुम्ही ऑफिसला आहे बरोबर ना. ते FIR वगैरे घेऊन आले. मी बघितलं कुठल्या चौकीला आहे त्यांची, पोलीस स्टेशनला कुठं कंप्लेंट आहे काय. तर तिथले आमचे मित्र आहेत नगरसेवक गणेश आबाडवरे, त्यांना फोन केला. आबाला सांगितलं की आबा असा असा विषय. मग आबाने लगेच पुढं पोलीस स्टेशनला फॉलो घेऊन सगळ्या गोष्टी फॉलो घेऊन त्याच्या पॅकिंग आपल्याला पुढे सापडलं. आसाममध्ये त्यांचा मुलगा होता आणि तो काय गेलता मित्राच्या नादी लागून. म्हणजे जे तुम्ही जे बरेचसे रील्सचे गेमिंगची ऍड करतात ना इंस्टाग्रामवर, ते पहिलं बंद करा. तुमच्यामुळे एखादा संसार किंवा एखाद्याचा मुलगा आहे ना आयुष्यातून संपू शकतो. हे गेमचे प्रमोशन वगैरे बघून, गेमिंग वगैरे बघून मित्राच्या नादी लागून आसामला गेला. गेमवर ऑनलाईन एका मित्राशी त्याची ओळख झाली. त्यांनी सांगितलं की बाबा ये इकडं, तुम्हाला आम्ही ट्रेडिंग वगैरे शिकवतो, काम वगैरे शिकवतो. तर तिथून हे गेले. घरच्यांचं ATM गायब केलं त्याच्या मित्रांनी. ते ATM मधून 14,000 रुपये विड्रॉ केले. ट्रेननी आसामला गेलं, बरोबर ना. त्याच्यानंतर एवढा फॉलोअप घेऊन त्याला आम्ही रिटर्न आणलंय. आज एवढी बेकार कंडिशन आहे. म्हणजे ही जर वेळ तुमच्या मुलावरती तुम्हाला वाटतं नाही आली नाही पाहिजे, तर पहिले मुलाच्या हातातले मोबाईल घ्या. आज 15 वर्ष या, 15 वर्षाचा मुलगा आहे ना, बरोबर ना. काय वाटते तुम्हाला या गोष्टी? तुमचं कुठं चुकलंय? माझं चुकलं थोडं की मी लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं, पण लक्ष काही दिलं नाही मी थोडं. आणि एकटे असल्यामुळे मी काही थोडं लक्ष दिलं नाही. पण ह्यांनी पुढं मला असं वाटतं पाहिलं का सगळ्या मुलांच्या आई वडिलांनी लक्ष द्यावं, त्यांच्या शाळेत चौकशी करावा की मुलगा शाळेत जातो की नाही जातो, गेम खेळतो. शक्यतो मोबाईल द्यावा नाही मुलाला. त्याच्यामुळे माझा मुलगा आज, तुमच्यामुळे खरं म्हणजे दादा, माझा मुलगा आज माझ्यापर्यंत आलेला आहे. माझ्यामुळे नाही आला, तुमचे काहीतरी कर्म असतील. मी माझे प्रयत्न केले, तुम्ही आज माझ्याकडे आले. मी माझे 100% प्रयत्न केले की बाबा तुमचा मुलगा तुम्हाला वापस भेटला पाहिजे. मी माझे होईल तेवढे कॉन्टॅक्ट होते तेवढे मी पोहोचवले. तुम्हाला फॉलो घेता, सगळ्या गोष्टी फॉलो घेतात, होईल तेवढं आपण मदत केली त्याला आणायचं. पण या गोष्टी परत झाल्या नाही पाहिजे. गेममुळे शक्यतो गेममुळेच हा प्रॉब्लेम, गेममुळे झाल्या नाही सगळ्या गोष्टी. तर तुमचा मुलगा खरंच ह्या अतिशय तुम्ही बारीक विचार करा, एकदम भयानक आहे. आसामला, पुण्यातला मुलगा आसामला जातोय, 15 वर्षाचा मुलगा. का? हे फक्त गेमिंग मुळे. तर प्लीज ह्या गोष्टीपासून मुलांना लांब ठेवा. आपल्या होईल तेवढं परावरती लक्ष द्या, नाहीतर खरंच भविष्य अवघड आहे. आपण ह्या मुलांच्या, आपलं भारताचं भविष्य आपण ह्या मुलात बघतोय. असं जर मुलं आपण भविष्य बघत असेल, काय आपलं भारत असणार, काय उज्ज्वल आपण म्हणू शकतो आपला भारत देश? नाही होऊ शकत.